ब्लाऊजला खूपच डिझाईन केलंय असं वाटतंय ना, पण हा ब्लाऊज वेअर केल्यानंतर कसा दिसेल? ब्लाऊज बॅक डिझाईन नंबर 6 मोरपंखी कलर, त्याला गुलाबी काठ म्हणून दोन्ही मिक्समध्ये एक छान सिंपल असं गोंडे बांधून घेतलेला आहे आणि अपोजिट कलरमध्ये मिडियम साईजची बॉर्डर. ब्लाऊज ही सेम आहे अपोजिट कलरमध्ये. हा त्याचा ब्लाऊज. एल्बोपर्यंत स्लीव्ज वर 2-3 चुन्या, बॉर्डरच्या वर थोडीशी गुलाबी जागा आहे, तिथे तुम्ही आरी वर्क सुद्धाही करू शकता. पुढे जेव्हा वेळ त्याच्यावर वर्क करेल तर नक्की व्हिडिओ मी तो अपलोड करेन. आणि नेहमीप्रमाणे प्लॅडेड ब्लाऊज. पुढे हा पंचकोनी गळा, बॅक डिझाईन मध्ये सेम चौकोनी गळा आणि त्याला 5 ते 6 रखाने करून क्रिस क्रॉस डोरी करून ती ऍडजस्ट केली आहे. बघताना हा जो ब्लाऊज आहे तो खूप डिझाईन केलेला किंवा गवाळं वाटतं, पण व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा ब्लाऊज किती सुंदर दिसतो आहे तो. ब्लाऊज मध्ये 2 बॉर्डर आले असेल तर अशा पद्धतीने ब्लाऊज नक्की शिवून घ्या. छान मीडियम गुलाबी काठ, त्या साडीचा हा अपोजिट कलरचा ब्लाऊज. ब्लाऊजला सुद्धा ही बॉर्डर मीडियम आहे म्हणून फुल स्लीव्स वर 2-3 चुन्या. ब्लाऊज मध्ये 2 बॉर्डर आलं असेल तर आपण एक स्लीव्जला आणि एक पाठीला अशा पद्धतीने लावून देतो, पण या वेळेस आपण त्या पद्धतीने न शिवता एक नवीन पद्धतीने शिवून घेणार आहोत. एक स्लीव्जसाठी एक पाठीसाठी. पण पाठीची जी बॉर्डर आहे ती कट करून शोल्डरला अशा पद्धतीने मागे वळवून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता त्या पद्धतीने सेम पद्धतीने पुढे सुद्धा ही बॉर्डर लावून घेतलेली आहे. फक्त एकाच बाजूला, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला नाही. डाव्या बाजूला आपल्या तिथे पदर येतो, तिथे डिझाईन दिसत नाही म्हणून. ब्लाऊज कसा दिसतोय पुढे व्हिडिओमध्ये नक्की पहा. साडी पातळ असेल तर ब्लाऊज कसा शिवायचा? तर ही चॉकलेटी कलरची साडी, गोल्डन कलरची काठ, तर त्याचा हा ब्लाऊज सेम रनिंग ब्लाऊज आहे. ब्लाऊजला सनी देताना स्लीव्जसाठी आणि पाठीसाठी डिझाईन दिलेली आहे. एल्बोपर्यंत स्लीव्ज वर 2-3 चुन्या. जे स्लीव्जची डिझाईन आहे ती स्लीव्जलाच ठेवलेली आहे. स्लीव्जला विदाउट अस्तर स्टिच केलेला आहे. साडीला गोल्डन वर्क का आहे म्हणून ब्लाऊजला सुद्धा ही गोल्डन रेडीमेड गोट लावून घेतलेली आहे. ब्लाऊजला गोळ गळ्यासाठी जी डिझाईन दिली होती सेम गोळ गळा न शिवता तो गळा कट करून शोल्डरच्या साईडने फिरवून तो अशा प्रकारे गळा डिझाईन येथे तयार केलेला आहे. साध्या गोळ गळ्यापेक्षा ही डिझाईन कशी दिसेल हे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहालच. जर साडी पातळ असेल तर तो ब्लाऊज कधीही प्रिन्स कटमध्ये शिवावा. आणि त्याला छान असं ऑफ व्हाईट मध्ये हे बीट्स लावून घेतलेलं आहे. लग्नासाठी साडी घेतलेली आहे. ब्लाऊज कसं शिवायचा? तर ही ऑफ व्हाईट साडी पूर्ण साडी भरलेली आहे. सुंदर असं काठ, त्यालाच त्यांनीच गोंडे लावून दिलेले आहेत. त्याचा हा अपोजिट कलर ब्लाऊज. एल्बोपर्यंत स्लीव्ज वर 2-3 चुन्या आणि याच्यावर एम्ब्रॉयडरी करून घेतलेली आहे. तुम्ही जरी वर्क किंवा आरी वर्क सुद्धाही करू शकता. हँडमेड किंवा मशिनरी. मी मशिनरीचं वर्क करून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं ऑफ व्हाईटमध्ये हे बीट्स लावून घेतलेले आहेत. बीट्स घरीच लावून घेतलेले आहेत आणि पाठीमागचा हा गळा पानगळ्यासारखा आणि त्याला ही मशीन एम्ब्रॉयडरी. त्याला छान सुंदर असं तुम्ही लटकन सुद्धाही लावू शकता. ब्लाऊजच्या उजव्या बाजूला सुद्धाही थोडीशी वर्क करून घेतलेला आहे. डाव्या बाजूला नाही, कारण डाव्या बाजूला आपला पदरच येतो. ही साडी सर्वांनाच माहीत असेल. मध्ये इन्स्टावर आलेली ही ट्रेंडिंग साडी. त्याचा हा अपोजिट कलरचा ब्लाऊज. ब्लाऊजवर सुद्धाही वर्क आहे. तर त्याचा हा ब्लाऊज अशा प्रकारे शिवून घेतलेला आहे. एल्बोपर्यंत स्लीव्ज वर 2-3 चुन्या. बॅकला हा बोटनेक टाईप. बॅकला डोरी वगैरे काही नाही. खालून सुद्धाही थोडासा कर्व आहे, पण याच्यामध्ये ब्लाऊजला ट्विस्ट पुढे आहे. पुढे शोल्डरला 2 स्ट्रिप्स किंवा 2 दोरी लावून घेतलेल्या आहे. ते मानेच्या मागे आपण बांधायचं आहे. तर अशा प्रकारचा हा साडी आणि याचा हा ब्लाऊज. ब्लाऊज डिझाईन पॅटर्न 10. तर ब्लाऊज डिझाईनची सिरीज ही इथे आपली संपलेली आहे. तुम्ही सर्वांनी खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छान सुंदर व्हिडिओमध्ये.